व्यवसाय करावा, राजकारणात पडू नये, सुहास बाबर यांचे प्रतिपादन। माझ्या वडिलांनी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ यांनी दिलेले शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आणि ते मी करणार। विटे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व प्रगतशील कायापालट करण्यासाठी आम्हाला एकदा संधी द्यावी। तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करेन असा माझा तुम्हाला शब्द आहे। फैसला चुनाव से होना चाहिए, दुबाव से नहीं। पण विरोधक दमदाटी करत आहे। शिवसेनेच्या एका उमेदवाराला अनेक कार्यकर्ते मतदारांना धमकी दिली जात आहे। पण आम्ही विकास करण्याबाबत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निवडणूक लढवली आहे। बोलल्याप्रमाणे विकास केला नाही तर पुढच्या वेळी मत मागायला येणार नाही, मी हे जाहीरपणे सांगतोय। पण विरोधक असे सांगू शकणार नाही, कारण 40-50 वर्षे त्यांनी विशेष काही न करता सत्ता भोगली आहे। तुम्ही व्यवसाय करा, राजकारणात पडू नका असा सल्ला आमदार सुहास बाबर यांनी विरोधकांना दिलाय। शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार व प्रभाग क्रमांक 13च्या उमेदवार यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे कोपरा सभा संपन्न झाली। यावेळी ते बोलत होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळी, प्रभाग क्रमांक 13चे उमेदवार प्रीती कन्हैया पवार, भालचंद्र कांबळे तसेच महेश दाजी कदम, युवा नेते कन्हैया पवार, रमेश पवार, सुभाष पवार, किसन भाऊ पवार, अशोक पवार यांच्यासह गांधीनगर येथील ज्येष्ठ युवा कार्यकर्ते उपस्थित होते। बाळासो पवार, संभाजी पवार, प्रशांत पवार, विकास पवार, संजीवनी पवार यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी युवक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज, विटा। काय केलंय मग ते तुझ्या सांगणार नाही। रस्ता गटारी काय आज सांगणार नाही, काल सांगून झालं, याच्या पूर्वीच्या भाषणामध्ये सगळं सांगून झालं। जवळपास 200 कोटीचा निधी कसा आणला, काय आणला हे सगळं सांगून झालं। मला 2 गोष्टी तुम्हाला आज सांगायच्या। एक, फुलेनगरमध्ये सभा, बकवास फुलेनगर सभा तुम्ही केली, कधी होता आपल्याला असा प्रतिसाद? आणि फुलेनगरच्या सभेमध्ये माझ्या मनोगताच्या पूर्वी काही माता भगिनी माझ्या उठून त्यांनी मनोगत व्यक्त केलं। आणि माझ्या दृष्टीनं सगळ्यात आनंदाची गोष्ट होती की फुलेनगरमध्ये एवढ्या संख्येनं महिला पुरुष तिथे उपस्थित होते। त्यांनी त्यांची गाळणी मांडण्याचा प्रयत्न केला। आणि भवानीनगरच्या सभेला गेलो, माझं भाषण चालू असताना एक तरुण मुलगा आला आणि मला म्हणाला आमची शाळा थोडी चांगली करून द्या। आणि मला आनंद झाला की या सुहास बाबरनं गेल्या 2.5 वर्षामध्ये ब्रिटिश शहरामध्ये लोकशाही पेरली, त्याचं उदाहरण ते होतं।